नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सुरेश बापू औटी युवा मंच यांच्या वतीने माहेर आश्रमात धान्य वाटप. महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्याच अनुषंगाने माननीय सुरेश बापू औटी युवा मंचच्या वतीने मिरज येथील माहेर आश्रमात धान्य वाटपाचा सामाजिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाअंतर्गत आश्रमातील अनाथ, निराधार आणि गरजू व्यक्तींना जीवनावश्यक धान्याचे वाटप करण्यात आले. समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून हा उपक्रम राबविण्यात आला. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा आणि मदतीचा संदेश देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आला. यावेळी सभागृह नेते संदीप नाना आवटी, विद्यमान नगरसेवक निरंजनदादा आवटी, समाजसेवक महेश पाटील, बाळासाहेब अस्वले, स्वप्नील चव्हाण, विनायक जाधव, विनायक हंडीपोड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आश्रमातील रहिवाशांशी संवाद साधून त्यांची विचारपूस केली. तसेच सामाजिक कार्यात सातत्याने योगदान देण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमादरम्यान आश्रम प्रशासनानेही या मदतीबद्दल आयोजकांचे आभार मानले. वाढदिवस केवळ उत्सव म्हणून न साजरा करता समाजातील वंचित आणि गरजू घटकांच्या सेवेसाठी साजरा करण्याची परंपरा अशा उपक्रमांमधून अधिक दृढ होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्याचे लाडके मंत्री तसेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री, आमचे सर्वांचे लाडके नेते आणि मार्गदर्शक आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांचा आज वाढदिवस आहे. आणि दादा एक राजकारणी जरी असले तरी समाजाचं आपण देणं लागतो या भावनेतनं सतत समाजासाठी उपक्रम असणारे जे गोरगरीब सामान्य लोकांना मदतीला येतील असे उपक्रम दादांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून सतत राबवलं जातात. कोल्हापूर जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, पुणे असेल. आणि दादांची या वाढदिवसाच्या निमित्तानं आग्रहाची सगळ्यांना विनंती होती की माझ्या वाढदिवसाला पोस्टर लावू नका किंवा जाहिरात न देता अनाथ आश्रमांना मदत असेल, गोरगरिबांना मदत असेल, या माध्यमातून वाढदिवस साजरा करावा. त्याच अनुषंगानं आज मिरजेमध्ये माननीय सुरेशबापू औटी युवा मंचाच्या माध्यमातून आपण माहेर अनाथ आश्रमच्या इथं जे धान्यरूपी वस्तू त्यांना लागतं आहे हे आपण देण्याचा संकल्प त्या निमित्तानं वाढदिवसाच्या निमित्तानं केलेला आहे.